सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की बऱ्याच दिवसापासून विद्यापीठाकडून विविध शाखांचे परीक्षा अर्ज भरण्याच्या लिंक ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने ओपन करून दिल्या जात आहेत. आज मी जो व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे खास करून BSc रेग्युलरचे जे विद्यार्थी आहेत 2019 पॅटर्नचे त्यांच्यासाठी बनवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, BSc रेग्युलर म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी SYला आहेत, सेकंड इयर रेग्युलरला आहेत 2019 पॅटर्नमध्ये, खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांचे परीक्षा अर्ज भरण्याबद्दलच्या ज्या लिंक आहेत त्या ओपन झालेल्या आहेत आणि त्या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे. बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी मित्र आमचे वाट पाहत होते BScचे की SYचे विद्यार्थी खास करून 2019 पॅटर्नचे की त्यांचे परीक्षा अर्ज कधी चालू होणार आहेत. कारण मागच्या काही दिवसांपासून आपल्याला माहीतच आहे की BSc FY किंवा FY BA BCom BScचे जे परीक्षा अर्ज आहेत ते भरण्याच्या लिंक मागेच ओपन झालेल्या आहेत किंवा सर्वात सुरुवातीला ओपन झालेल्या होत्या. त्यानंतर लगेच TY BScच्या सुद्धा 2013 पॅटर्नचे परीक्षा अर्ज भरण्याचे लिंक ओपन झालेल्या होत्या. राहिलेले होते ते फक्त रेग्युलरचे 2019 पॅटर्नचे SY BScचे विद्यार्थी. तर या सर्व विद्यार्थ्यांना मी या व्हिडिओमधून सांगू इच्छितो की आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे वेळ कंपॅरेटिव्हली फार कमी आहे. कारण प्रथम वर्ष किंवा तृतीय वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बराच वेळ मिळालेला आहे, बराच कालावधी मिळालेला आहे परीक्षा अर्ज भरण्यासाठी. पण तुम्हाला जो परीक्षा अर्ज भरण्यासाठीचा कालावधी आहे तो फार कमी मिळालेला आहे. कालच आपण पाहिलं होतं की BCom SY BComचे जे विद्यार्थी आहेत किंवा रेग्युलर SY BCom जे विद्यार्थी आहेत 2019 पॅटर्नचे SYचे विद्यार्थी त्यांच्यासुद्धा परीक्षा अर्ज भरण्याचे लिंक काल ओपन झालेले आहेत किंवा परवापासून ओपन झालेले आहेत 23 तारखेपासून. आज म्हणजेच 25 तारखेपासून विद्यापीठाकडून फक्त रेग्युलर BSc 2019 क्रेडिट पॅटर्नच्या लिंक ओपन करून देण्यात आलेल्या आहेत. आपल्याला सर्वांना दिसतच असेल या ठिकाणी की या ठिकाणी आपण पाहू शकता की रेग्युलर BScचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या लिंक ओपन करून देण्यात आलेल्या आहेत. 25 फेब्रुवारी म्हणजे आजच या लिंक ओपन करून देण्यात आलेल्या आहेत. आणि विदाऊट लेट फी एंड डेट जर तुम्ही बघितली विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल 28 तारीख आहे. म्हणजेच आजचा दिवस तर गेल्यातच जमा आहे. 26, 27 आणि 28 हे 3च दिवस आपल्याकडे आहेत. त्या 3 दिवसात आपल्याला परीक्षा अर्ज आपले भरून घ्यायचे आहेत. आपले परीक्षा अर्ज काळजीपूर्वक भरून आपल्याला ते महाविद्यालयात जमा करायचे आहेत परीक्षा फीससह. आणि हेच काम आपल्याला फक्त 3 दिवसात करायचं आहे. विथ लेट फीसची तारीख आहे 2 मार्च 2021. ही सुद्धा तारीख फार कमी आहे. त्यानंतर फक्त 2 दिवस विद्यापीठाकडून देण्यात आलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजेच विथ लेट फीस फक्त 2 दिवसच देण्यात आलेले आहेत आणि विदाऊट लेट फी आपल्याकडे फक्त आता 3 दिवस आहेत. तर सर्व SY BScचे जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना मी या व्हिडिओमधून सांगू इच्छितो की आपण आपले परीक्षा अर्ज या 3 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भरून घ्या. कारण लिंकचा प्रॉब्लेम येऊ शकतो. विद्यापीठाकडून परीक्षा घेण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे. 15 मार्चपासून परीक्षा चालू होण्याची शक्यता विद्यापीठाकडून सांगण्यात आलेली आहे. मग त्यासाठी विद्यापीठाकडून घाई केली जात आहे. त्यामुळं आपल्याला फार कमी दिवस दिले आपल्याला दिसत आहेत. 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळामध्येच आपल्याला परीक्षा अर्ज भरायचे आहेत. 3च दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि लेट फीसह 2 तारीख आहे. म्हणजे त्यानंतर 2 दिवस वाढवून दिलेले आहेत. म्हणजे विथ लेट फी जर आपण फॉर्म भरला तर तुमच्याकडं 5 दिवस आहेत आणि जर विदाऊट लेट फी असेल तर तुमच्याकडं फक्त 3 दिवस आहेत. तरी SY BScचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी आपले परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचेत. त्याच्यानंतर त्याची हार्ड कॉपी जी आहे ती कॉलेजमध्ये जमा करायची आहे लागणाऱ्या फीससह. यावर्षीची फीस विद्यापीठाकडून घेतली जाणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार नाही. ती परीक्षा फीस तुम्हाला महाविद्यालयात येऊनच जमा करायची आहे. तरी SY BScचे जे विद्यार्थी आहेत रेग्युलर 2019 क्रेडिट पॅटर्नचे त्यांनी आपले परीक्षा अर्ज या दिलेल्या तारखेच्या आत भरणं गरजेचं आहे. तसंच काल आपण पाहिलं होतं की जे
रेग्युलर 2019 क्रेडिट पॅटर्नचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी कालच व्हिडिओ टाकलेलाच होता, तरी त्या विद्यार्थ्यांनाही मी सांगू इच्छितो की SY BComचे जे विद्यार्थी आहेत बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 क्रेडिट पॅटर्नचे, त्यांनीसुद्धा आपले परीक्षा अर्ज लवकरात लवकर 28 फेब्रुवारीच्या आत भरून घ्यायचे आहेत. तर मला वाटते की हा व्हिडिओ आपल्यासाठी फार महत्त्वाचा असेल. सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला तुमच्या मित्रांना तो शेअर करा. तसंच तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला या संबंधात तर आपण कॉमेंट करू शकता, कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ आपल्याला चांगलाच आवडला असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.